कागल ते सातारा महामार्गाच्या सहापदरीकरणाचं काम गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित आहे. त्याचबरोबर या महामार्गावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेत. या रस्त्यावरून प्रवास करताना वाहनधारकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतोय. वाहतुकीची कोंडी, रस्त्यावर उडणारे धुळीचे लोट, खड्ड्यांमुळे होणारे अपघात यामुळे प्रवासी मेटाकुटीला आलेत. सर्वोच्च न्यायालयानं जोपर्यंत रस्ते पूर्ण होत नाहीत तोपर्यंत टोल वसुली करू नये असा आदेश दिलाय. त्या आदेशाचं पालन करावं या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांच्या नेतृत्वाखाली आज हातकणंगले तालुक्यातील किणी टोल नाक्यावर आंदोलन करण्यात आलं. यावेळी शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत वाहनधारकांना टोल न देण्याचं आवाहन करत सुमारे अर्धा तास टोल वसुली बंद पाडली. कोंडोळी नाक्यापर्यंत जर दुरावस्था बघितली प्रत्येक ठिकाणी काम सुरू असतं आणि काम सुरू असल्यामुळे जर ही तरीही टॅक्स वसूल करत असतील, टोल आकारत असतील तर ते चुकीचं आहे. मुळात सुप्रीम कोर्टानं आदेश दिलेले आहेत, निर्देश दिलेले आहेत. तर जर तुम्ही व्यवस्थितरित्या मूलभूत सुविधा, चांगले रस्ते, खड्डेमुक्त रस्ते जर देऊ शकत नसाल तर त्यांच्याकडून कर वसुली तुम्ही करू नका, कर वसुली बंद करा. या आंदोलनात असलम सय्यद, हर्षल पाटील, राकेश पाटील, अनिल दबडे, संजय लोहार, नारायण कुंभार, प्रवीण माळी, अमित घोटवडेकर, पंडित पाटील, जनार्दन माने, मोशीन पोवाळे, जावेद कुरणे, सोहेल पटाईत, ऋषिकेश दबडे यांच्यासह शिवसैनिक सहभागी झाले होते.